नमस्कार विद्यार्थ्यांनो. व्यवसाय प्रशासन पेपर 1 या विषयामध्ये मी डॉक्टर इंगोले पी-एस आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. या अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण जाहिरात व्यापाराला मदत करणारं एक महत्त्वाचं साधन, या साधनाला किंवा या सेवेला आपण सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण जाहिरातीच्या एकूण 12 व्याख्यांचा अभ्यास केलेला होता आणि त्या व्याख्यानावरून थोडक्यात आपल्याला असे म्हणता येते, की जाहिरात म्हणजे वस्तूची ओळख किंवा स्मरणात ठेवण्यात आणि वस्तूला मागणी निर्माण करण्याची एक विक्री कला आहे किंवा लिखित आणि अलिखित स्वरूपात केलेला प्रयत्न म्हणजे जाहिरात होय, असा सर्वसमावेशक अर्थ आपणाला त्याच्यातून काढता येतो. तर थोडक्यात व्यापाराला मदत करणारं जाहिरात हे अतिशय महत्त्वाचं असं साधन म्हणून आपण याकडे पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे जाहिरातीची कार्ये कोणती आहेत. जाहिरातीची कार्ये याचा अर्थ, की जाहिरातीमुळे कोणकोणत्या गोष्टी करण्यास मदत होते, की जी कार्ये इतर वेळेला एखादी व्यक्ती करीत होती, तीच कार्ये अप्रत्यक्षरित्या या जाहिरातीकडून केली जातात, ते आपल्याला दिसून येते. या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. खालून वर आपण या पद्धतीने जाऊ शकतो. त्यामध्ये एकूण 10 कार्यांचा समावेश केलेला आहे. तर ही 10 कार्ये कोणती आहेत? ते आता या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे विक्रय वृद्धी घडवून आणणे. दुसरं आहे वितरण खर्चात बचत करणे. तिसरं आहे उत्पादनाला चालना देणे. चौथा आहे ग्राहकांना शिक्षण देणे. पाचवा आहे विक्रेत्यांच्या कामात सहाय्य करणे. सहावा आहे किमती स्थिर राखण्यास मदत करणे. सातवा आहे औद्योगिकरणास गती देणे. आठवा आहे उद्योग संस्थेसाठी लौकिक मूल्य तयार करणे. नववा आहे व्यापारी मध्यस्थांचे उच्चाटन करणे आणि 10वा आहे ग्राहकांना सावध करणे. तर अशा 10 कार्यामध्ये आपण या जाहिरातीच्या कार्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये लक्षामध्ये येईल, की इतर वेळेला एखाद्या व्यक्तीप्रमाणे जाहिरात ही अशा प्रकारची कार्य करून व्यापाराला मदत करत असलेली आपल्याला दिसून येते. तर चला पाहूया आता एक कार्याचा आपण डिटेल अभ्यास करूया. त्यामध्ये पहिलं कार्य आहे विक्रय वृद्धी घडवून आणणे. आपण सुरुवातीला जाहिरातीच्या व्याख्या पाहिल्या, त्या व्याख्यांमध्ये एक उल्लेख वारंवार येत होता. तो म्हणजे विक्रय वृद्धीसाठी किंवा विक्रीसाठी किंवा व्यवसायाला उत्पादनाला मागणी निर्माण करण्यासाठी करण्यात येणारी क्रिया किंवा असलेली विक्रय कला, अशा प्रकारे जाहिरातीचा उल्लेख केलेला होता. तर एखाद्या वस्तूला मागणी निर्माण करणं आणि मागणी निर्माण झाली, की त्या वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ होते, हे आपण सर्वसाधारणपणे प्रत्यक्षात पाहतच असतो. ज्या उत्पादकाची जाहिरात ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मागणी निर्माण होते आणि त्या मागणीचं जर विक्रीमध्ये रूपांतर झालं, तर आपोआपच त्या उत्पादकाची विक्री वाढण्यास किंवा विक्रय वृद्धी होण्यास मदत होते आणि हे केवळ जाहिरातीमुळे शक्य होते, हे आपणास दिसून येते. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे वितरण खर्चात बचत करणे. यापूर्वी वितरण करणे म्हणजे माल उत्पादकापासून उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक ठिकाणी तो वाहून न्यावा लागायचा किंवा त्याचबरोबर त्याची माहिती देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागायचे. परंतु आता एका जाहिरातीमुळे हा वितरण खर्चाचा खर्च सुद्धा आता कमी झालेला आहे. उदाहरणार्थ, की उत्पादकाची जर शोरूम असेल, पूर्वी उत्पादक, त्यानंतर घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहक, अशा प्रकारे मालाचं वितरण होत असे. परंतु आता ई-शॉपिंग किंवा ई-मार्केटिंग याच्या माध्यमातून आणि उत्पादकाच्या जे तुम्ही शोरूम पाहता, मग ते टाटाचं शोरूम असेल, बजाजचं शोरूम असेल किंवा इतर कोणते शोरूम तुम्ही जाता-येता रस्त्याने पाहत असाल, तर या शोरूमच्या माध्यमातून उत्पादक आता डायरेक्टली ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या मालाच्या जाहिरातीद्वारे तो उत्पादकांना या आपल्या ई-शॉपिंगची, ई-मार्केटिंगची आणि आपल्या शोरूमची माहिती देऊन तो डायरेक्ट आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचत असल्यामुळे त्याचा जो पूर्वीचा वितरण खर्च होत होता, त्या वितरण खर्चामध्ये आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात कपात झालेली दिसून येते. उत्पादनाला चालना देणे. उत्पादनाला चालना देणे याचा अर्थ, की आता आपण पाहिलेलं आहे, की एकच उत्पादक
आता अनेक वस्तूंचे उत्पादन करू शकतो. मी तुम्हाला उदाहरण दिलेले होते. उदाहरणार्थ टाटा कंपनी. टाटा कंपनी ही पहिली ऑटोमोटिव्ह कंपन्यांच्या बाबतीमध्ये किंवा उत्पादनाच्या बाबतीमध्ये ओळखली जात असे. परंतु आता मात्र या टाटाचे अनेक प्रकारची उत्पादने असलेली आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये टाटा टी असेल, टाटा सॉल्ट असेल किंवा इतर टाटाची जी उत्पादनं आहेत, त्या उत्पादनाकडे तुम्ही पाहिलत तर या कंपन्यांना किंवा उत्पादनाला चालना देण्यासाठी या जाहिरातीचा उपयोग होतो. कारण हे सर्व जर तुम्हाला कोणाच्या मार्फत पोहोचवता येतं, तर जाहिरातीच्या मार्फत. कुठल्याही एखाद्या उत्पादकाने नवीन उत्पादन केलेलं असेल, तर ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक उत्तम असलेला पर्याय किंवा एक उत्तम असलेला मार्ग म्हणजे जाहिरात होय आणि त्याच्यामुळे त्याच्या उत्पादनाला चालना मिळण्यास मदत होते. नसणारी मागणी निर्माण होते. विक्री वाढण्यास मदत होते. त्यानंतर ग्राहकांना शिक्षण देणे. आता अलीकडच्या अनेक जाहिराती जर तुम्ही बारकाईने पाहिल्यात, तर तुमच्या लक्षामध्ये येईल, की जाहिरातीमधूनच त्या वस्तूचा वापर कसा करावयाचा, त्यामध्ये धोके कोणते आहेत, त्याची किंमत काय आहे, त्याचा ब्रँड काय आहे, त्याचा उत्पादक कोण आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या जाहिरातीमधूनच दिलेली असते. यापूर्वी जर असे होत नसे, जेव्हा एखादा ग्राहक दुकानात जाईल, तेव्हा विक्रेता त्याला जी सांगेल किंवा विक्रेता जो डेमो करून दाखवील, तेवढ्यापुरतंच त्याच ग्राहकापुरतं ते शिक्षण होत असे किंवा तेवढ्यापुरतंच त्या ग्राहकाला त्याची माहिती मिळत असे. परंतु एकाच वेळी अनेक ग्राहकांना माहिती देणं, एकाच वेळी अनेक ग्राहकांपर्यंत त्या माहिती पोहोचवणं, हे केवळ आता जाहिरातीमुळे शक्य झालेले आहे. म्हणजे उत्पादकाला आपल्या उत्पादनाची संपूर्ण माहिती शिक्षण वजा देण्यासाठी या जाहिरातीचा उपयोग होतो. एवढंच नाही, तर ज्या समाज उपयोगी जाहिराती असतात, उदाहरणार्थ ज्या सरकारने प्रसारित केलेल्या जाहिराती असतात, मग त्यामध्ये पाणी बचत असेल किंवा मतदान करण्याविषयी जनजागृती असेल किंवा ग्रस्तांना मदत करणं असेल किंवा परिस्थिती निर्माण जाताना त्यासाठी फंडाला करणारी असेल, स्वच्छतेविषयीचं स्वच्छता अभियानाची माहिती देणार असेल किंवा साक्षरता प्रसार किंवा शिक्षणाविषयीचं माहिती द्यायची असेल, तर अशा सारख्या गोष्टींसाठी सुद्धा सरकार शेवटी जाहिरातींचाच आधार घेते. आज तुम्ही टीव्हीवरती अनेक जाहिराती पाहत असाल, ज्या सरकारने प्रसारित केलेल्या असतात. त्यामध्ये अ, झाडे लावा, झाडे जगवा असेल किंवा आत्ताचं जे COVID-19च्या बाबतीमधल्या सेव्ह लाईफ या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या अनेक जाहिराती आहेत. कोविडचा प्रसार कसा होतो? कोविडपासून काय प्रिव्हेन्शन घ्यावे? प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? त्याचबरोबर लसीविषयी येणारी वेगवेगळी माहिती आणि या स्वरूपाची जी आज COVID-19च्या बाबतीमध्ये जे शिक्षण देण्याचं काम, हे आज बऱ्याच प्रमाणामध्ये या जाहिरातीमधून केलेलं दिसून येते. काही-काही छोटे व्हिडिओ त्याच्यावरती तयार केलेले आहेत. कालच बातम्यांमध्ये सांगितलं, की COVID-19च्या बाबतीत अ, अ, शिक्षण देणारा एक चांगला व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. तर अशा माध्यमातून ते सुद्धा एक जाहिरातीचंच माध्यम समजलं जातं. छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं. तर अशा अनेक गोष्टींमधून ग्राहकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. जर उत्पादनाच्या बाबतीत म्हणाल, जर व्यापाराच्या बाबतीत म्हणाल, तर त्या वस्तूविषयीची संपूर्ण माहिती म्हणजे ती वस्तू काय आहे, त्याचा वापर काय आहे, ती कशी वापरावयाची, त्यामध्ये धोके काय आहेत, त्याची वॉरंटी गॅरंटी काय आहे, त्याची एम-आर-पी काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती या जाहिरातीमधून अगोदरच ग्राहकाला झालेली असते. म्हणजे दुकानात जाताना तो ग्राहक पूर्ण शिक्षित झालेला असतो, असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे ते म्हणजे विक्रेत्याच्या कामात सहाय्य करणे. विक्रेत्याच्या कामात सहाय्य करणे याचा अर्थ, की आता जे मी तुम्हाला या अगोदरच्या पॉइंटमध्ये सांगितलं, की शिक्षण देणे किंवा पूर्वी दुकानात आल्यानंतर विक्रेत्यालाच त्या वस्तूची सर्व माहिती द्यावी लागत असेल आणि एक ग्राहक हँडल करायला त्याला कितीतरी वेळ त्याच्यामध्ये जात असेल किंवा एका ग्राहकाला ते गोष्ट त्याच्या गळी उतरवणं, हे विक्रेत्याच्या त्याच्या विक्रय कलेवरती अवलंबून असेल. एखाद्या विक्रेत्याला ते छान जमतं, एखाद्या विक्रेत्याला ते जमत नाही. आणि मग काही वेळेला काय होतं, की तेच वस्तू एक विक्रेता खूप प्रमाणात विकू शकत होता आणि एखादी वस्तू तीच वस्तू दुसऱ्या विक्रेत्याला मात्र विकता येत नव्हती. कारण त्याची विक्रेत्याला कमी पडत असे. मग अशा वेळेला वैयक्तिक विक्री कलेमुळे काही लिमिटेशन्स येत होती ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यामध्ये. पण आता जाहिरातीमधून ह्या गोष्टीची माहिती ही ग्राहकांना पोहोचत असल्यामुळे आता विक्रेत्याचं काम खूप कमी झालेलं आहे. आता विक्रेत्याला फारसं काही सांगावं लागत नाही. कारण ऑलरेडी
येणारा ग्राहक हा जाहिरात पाहून आलेला असतो आणि त्या जाहिरातीमधून त्याला त्या गोष्टीची संपूर्ण माहिती असते. त्यामुळे तो फारसा विक्रेत्याला काही विचारत बसत नाही किंवा फारसं काही त्यामध्ये तो पडत नाही. कारण ऑलरेडी जाहिरातीमधूनच या ग्राहकाला सगळी माहिती पोहोचवलेली असल्यामुळे विक्रेत्याचं काम हे अतिशय सोपं झालेलं आहे. कारण येणारा ग्राहक हा डायरेक्टली त्याच वस्तूची मागणी करत असतो. नाव घेऊन, ब्रँड घेऊन किंवा त्याचा आकार, साईज सर्व काही त्याला माहिती असलेला ग्राहक ज्यावेळेला दुकानात येतो, त्यावेळेला विक्रेत्याचं काम हे अतिशय सोपं होतं. त्यामुळे त्याच्या कामात त्याला एक प्रकारे जाहिरात मदतच करते. त्यानंतर 6वा आहे ते म्हणजे किमती स्थिर राखण्यास मदत करणे. आता किंमत स्थिरता कशी होते हे आपण पाठीमागे पाहिलेलंच आहे, की मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून किंमत ठरत असते. मागणी जास्त, पुरवठा कमी असेल, तर वस्तूची किंमत वाढते आणि मागणी कमी आणि पुरवठा जास्त असेल, तर वस्तूची किंमत कमी होते. या दोन्हींचा समतोल साधला, तर किंमत स्थिरता राखण्यास मदत होते. परंतु आपल्याला आता माहीत आहे, की जाहिरातीद्वारे प्रत्येक वस्तूची एम-आर-पी ही ठरलेली आहे. त्या एम-आर-पी पेक्षा कमी किमतीला वस्तू विकता येत नाही किंवा जास्त किमतीला वस्तू विकता येत नाही. आणि म्हणून किंमत स्थिर राखण्यासाठी वस्तूची मागणी आणि पुरवठा यामधील संतुलन राखण्यासाठी कोणत्या ठिकाणी जास्त मागणी आहे, कुठल्या ठिकाणाहून ग्राहक जास्त येत आहेत, त्या ठिकाणी पुरवठा कसा करावा याचा, या सर्व गोष्टींची माहिती उत्पादकाला या जाहिरातीच्या माध्यमातून होत असते. कारण जाहिरात ही कोणत्या भागात पोहोचलेली आहे, कोणत्या भागातून आपल्याला जास्त मागणी येऊ शकते, कोणत्या भागामध्ये मागणी कमी आहे, याचा अंदाज हा उत्पादकाला येतो आणि त्याच्यामुळे त्याची वस्तू ही स्थिर त्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्यास त्यामुळे मदत होत असते. त्यानंतर औद्योगिकरणास गती देणे. औद्योगिकरण याचा अर्थ मोठ्या प्रमाणावरती व्यवसायांचं झालेलं विकास किंवा वाढ. आता व्यवसायाचा विकास आणि वाढ हा केव्हा होईल? जेव्हा एखादा व्यवसाय नफ्यामध्ये चालेल किंवा एखादा नवीन व्यवसाय त्या व्यवसायामध्ये येऊ शकेल. तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल, की त्या ठिकाणी आपल्याला औद्योगिक विकास म्हणजे नवीन उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन ज्या ठिकाणी मिळते, तिथे औद्योगिक विकास होत असतो. आणि जेव्हा एखादा व्यवसाय नफ्यामध्ये चाललेला आहे, त्या ठिकाणीच दुसरा व्यवसाय येत असतो. पहिला जर एखाद्या क्षेत्रातील जर उद्योग तोट्यात चाललेला असेल, तिथे मागणीच येत नसेल, तर त्या ठिकाणी दुसरा उद्योग येणारच नाही. परंतु एखादा उद्योग खूप चांगल्या प्रकारे हे होत असेल, चांगल्या प्रकारे पुढे जात असेल, नफ्यामध्ये चालत असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या व्यवसायास दुसरा व्यवसाय येऊन मिळत असतो आणि औद्योगिकरण वाढत असते. आणि ज्या देशाचा औद्योगिकरण विकास झालेला असतो, त्या देशाचा संपूर्ण विकास होण्यास मदत होते. त्यानंतर उद्योग संस्थेसाठी लौकिक मूल्य तयार करणे. आता उद्योग संस्थेसाठी लौकिक मूल्य याचा अर्थ गुडविल. आपल्याला माहीत आहे, की एखाद्या कंपन्यांचं गुडविल हे त्याच्या उत्पादनाचा दर्जा, त्याच्या असणारी बाजारपेठेतील पत यावरती अवलंबून असते. आणि ज्यावेळेला अशा प्रकारे उत्पादनाचा दर्जा चांगला असेल आणि त्याच क कंपनीने जर चांगल्या प्रकारे एखादं नवीन उत्पादन आणलेलं असेल, तर ऑटोमॅटिक त्या संस्थेवरती त्या लोकांचा किंवा जनतेचा विश्वास लवकर बसतो. आपण ज्या नावाजलेल्या कंपन्यांचा जर विचार केला टाटा, बिर्ला, बजाज, रिलायन्स, किर्लोस्कर या कंपन्यांच्या बाबतीत आपल्याला कुठलीही शंका येत नाही. त्यांचं उत्पादन आपण बिनधास्तपणे घेतो. कारण का? कारण या उद्योगांना एक प्रकारचा नावलौकिक प्राप्त झालेला आहे. त्यांच्या ब्रँडला एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे या उद्योगांना एक प्रकारचा नावलौकिक प्राप्त होतो आणि त्यामुळे त्यांनी उत्पादित केलेलं कोणतंही उत्पादन हे या लोकांनी किंवा या जनतेकडून विश्वासाने खरेदी केलं जातं. हा विश्वास कशामुळे मिळतो? तर त्या व्यवसायाला असलेला नावलौकिक आणि म्हणून त्या व्यवसायाला असलेल्या नावलौकिकामुळे कोणतीही वस्तू त्या उद्योगाची बाजारात आली, की लगेच विक्री होण्यास मदत होते आणि हे लौकिक मूल्य निर्माण करण्यास एक प्रकारे त्या उद्योगांना जाहिरातच मदत करीत असते. त्यानंतर आहे व्यापारी मध्यस्थांचे
उच्चाटन करणे. उद्घाटन आले तो उच्चाटन करणे असा शब्द आहे. तर व्यापारी मध्यस्थांचे उच्चाटन म्हणजे काय? तर आता आपण व्यापारी मध्यस्थ आपण 5वं कार्य पाहिलं. त्यामध्ये वस्तू उत्पादकाकडून ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक मध्यस्थ असतात. उदाहरणार्थ उत्पादकाकडून घाऊक व्यापारी, घाऊक व्यापाऱ्याकडून दुसरा घाऊक व्यापारी, त्याच्याकडून किरकोळ व्यापारी, किरकोळ व्यापाऱ्याकडून अ, ग्राहक किंवा इतर असतील तर दलाल, एजंट, मध्यस्थ, ब्रोकर्स असे अनेक मध्यस्थ असतात. आणि मग हे मध्यस्थाचा प्रत्येकाचा नफा वाढत ॲड होत जातो आणि त्या वस्तूची किंमत वाढत जाते. आणि म्हणून उत्पादकाची वस्तू जर ₹10 ला असेल, तर ती ग्राहकापर्यंत जाईपर्यंत त्या वस्तूची किंमत ₹20 झालेली असते. कारण प्रत्येक मध्यस्थाचा नफा त्यामध्ये ॲड झालेला असतो. आणि मग त्यामुळे ओरिजिनल किंमत कमी असते, परंतु ग्राहकापर्यंत या मध्यस्थांच्या नफ्यामुळे त्या वस्तूची किंमत ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत खूप वाढलेली असते. पण तीच वस्तू जर तुम्ही डायरेक्टली उत्पादकाकडून खरेदी केलीत, तर ती वस्तू तुम्हाला स्वस्त मिळते. आता उदाहरणार्थ शेतमालाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला, तर डायरेक्ट शेतकऱ्याकडून तुम्ही खरेदी केली, तर ती वस्तू तुम्हाला कमी किमतीत मिळते आणि तीच वस्तू तुम्ही मॉलमध्ये खरेदी करायला गेलात, तर तीच वस्तू तुम्हाला काय मिळते? महाग पडते. कारण ती वस्तू मॉलपर्यंत पोहोचेपर्यंत ती ज्याच्या हातातून गेलेली आहे, त्या प्रत्येकाचा नफा त्यामध्ये ॲड होत गेलेला असतो. आणि मग असं जर झालेलं असेल, तर मग ह्या मध्यस्थांचं त्या साखळी जेवढी लांब असेल, तेवढी त्या वस्तूची किंमत वाढत जाते. परंतु जर या जाहिरातीमुळे आता ग्राहक डायरेक्टली उत्पादकाकडून वस्तू खरेदी करू शकतो आणि डायरेक्टली उत्पादकाकडून वस्तू खरेदी केलेली असल्यामुळे ती ग्राहकाला सुद्धा स्वस्त मिळते आणि उत्पादक सुद्धा डायरेक्टली ग्राहकांशी संपर्क साधू शकतो. त्यामध्ये आता ई-शॉपिंग असेल, ई-मार्केटिंग असेल किंवा तुमचं शोरूम असेल, याच्यातून या व्यापारी मध्यस्थांचं पूर्णपणे उच्चाटन झालेलं दिसून येतं आणि आपला माल कुठे मिळणार आहे, कसा मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती उत्पादक जाहिरातीमधून देत असल्यामुळे आता ग्राहकांना या मध्यस्थांकरवी माल खरेदी करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर ग्राहकांना सावध करणे. एखाद्या गोष्टीविषयी जर एखादा धोका निर्माण होत असेल किंवा भेसळयुक्त माल पोहोचवला जात असेल किंवा डुप्लिकेट माल दिला जात असेल. उदाहरणार्थ आता बरेच बघा ईमेल किंवा म्हणा किंवा बरेच Facebook अकाउंट वगैरे आता जे हे केलेले जातात. तुम्हाला की जे खोटे किंवा फसवे निर्माण केले जातात. मग त्याच्यापासून सावध केलं जातं. आता मला वाटते कालच एक टीव्हीवरती जाहिरात पाहिली किंवा बातम्यांमध्ये सांगत होते, की ए-टी-एममधून पैसे काढताना कोणती सावधगिरी बाळगावी. त्याबाबत एक व्हिडिओ हा सध्या व्हायरल होत आहे. आणि ही एक प्रकारची जाहिरातच आहे, की त्या व्हिडिओद्वारे की ए-टी-एममधून पैसे काढताना ग्राहकांनी कशाप्रकारे सावधानता बाळगली पाहिजे. कशाप्रकारे आपला कार्ड नंबर क्लोन केला जाऊ शकतो किंवा तुमचं अ, कार्ड जे आहे ते कशा प्रकारे क्लोन केलं जाऊ शकतं. मग त्यात धोका कसा आहे, हे त्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. आणि मग अशा प्रकारची जी सावधानता आहे, ती एकाच वेळी अनेक लोकांच्या पर्यंत आता हे जर प्रत्येकाला सांगत बसलं तर सर्वांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. परंतु त्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ आता सध्या व्हायरल होत आहे. त्याच्यामुळे आज अनेक लोकांच्या पर्यंत एकाच वेळी ही माहिती पोहोचवता आली. कशामुळे? तर त्या व्हिडिओच्या माध्यमात. त्यामुळे ग्राहकांना जर सावध करायचं असेल, ग्राहकांना जर एखादी धोक्याची सूचना द्यावयाची असेल, तर अशा प्रकारे या अ, जाहिरातीचा चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. आणि मग तुम्ही पाहतच असाल आता, की टीव्हीवरती अशा अनेक जाहिराती आहेत, की ज्याच्यातून मग ते फ्रॉड Facebook असेल किंवा फ्रॉड बँकिंग ट्रान्झॅक्शन असतील. उदाहरणार्थ आता सध्या बोनसच्या स्वरूपातून अनेक ग्राहकांना बँकेतून डायरेक्ट पैसे काढून घेतले जाण्याचे अनेक प्रकार होत आहेत. त्याच्याविषयी सावधानता असेल. तर अशा अनेक प्रकारचे सावध करणाऱ्या जाहिराती या आता टीव्हीवरती किंवा दूरदर्शनवरती किंवा इतर ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जात आहेत, की कशाप्रकारे ग्राहकांनी सावध राहिलं पाहिजे. मालाची खरेदी-विक्री करताना, बँकिंग व्यवहार करताना किंवा कोणताही ई-शॉपिंग, ई-मार्केटिंग करताना त्यामध्ये असणारे धोके कोणते आहेत? ते धोके आता जाहिरातीद्वारे सांगितलेले दिसून येतात. आणि याचा एक फायदा होतो, की अनेक ग्राहकांना तुम्ही एकाच वेळी सावध करू शकता. असणाऱ्या धोक्यांपासून जर अगोदरच ग्राहक सावध असेल, तर त्याची फसवणूक फारशी होणार नाही. याची त्यामध्ये दक्षता घेण्याचा काय केला जातो? प्रयत्न केला जातो. तर अशा एकूण 10 कार्यांमध्ये या जाहिरातीच्या कार्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे जाहिरात म्हणजे काय? आणि जाहिरातीची विविध कार्ये सांगा. अशा वेळेला ज्या आपण 12 व्याख्या एकूण अभ्यासलेल्या आहेत, त्या 12 व्याख्यांपैकी एक 3-4 व्याख्या जर तुम्ही देणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर ही 10 कार्ये जी एखादी व्यक्ती पूर्वी करत होती, ती आता जाहिरातीद्वारे केली जात आहेत.
तर या 10 कार्यांच्या सहाय्याने आपण ही जाहिरात कशाप्रकारे व्यापाराला मदत करते, हे आपण पाहिलेलं आहे. थँक